नमस्कार श्रोते मित्र हो. कथारस सादर करत आहे ज्येष्ठ साहित्यिक रामचंद्र सडेकर लिखित कादंबरी हुंदका. प्रकरण 11. आपल्या मनासारखे दान पडलेले पाहून वामन खुश झाला होता. त्या क्षणी तो बिंदूकडे जाऊन तिची समजूत घालण्यासाठी उत्सुक होता, पण त्याने उगाचच आडेवेडे घेतले होते. संत पावलाने तो दिवाणखान्यातून बाहेर गेला आणि मग मात्र त्याच्या पावलांना हरणाची गती प्राप्त झाली होती. बिंदूच्या बेडरूमचा दरवाजा ठोठावूनच तो आत शिरला. कोणी येऊ नका माझ्या खोलीत. बिंदू चेहरा उशीत खुपसून दरवाजाला पाठमोरी बिछाण्यावर बसले होते. वामने उघड्या दरवाजावर पुन्हा ठोठावले आणि मग चिडलेल्या बिंदूने पाठीमागे न पाहताच उशी दरवाजाच्या दिशेने फेकून मारली होती. ती अशी काही कृती करील याचा अंदाज नसल्याने वामन किंचित बेसावध होता. तरीही दरवाजावर धडपडत आणि हातातील आईस्क्रीम सांभाळीत त्याने उशी पकडून म्हटलं होतं, मी पण येऊ नको. त्याचा आवाज ऐकून बिंदू घर्रकन वळली होती. एवढी रागावलीस माझ्यावर? बिंदू एकटक त्याच्याकडे पाहत राहिली. वामन दरवाजातच उभा होता. त्याच्या एका हातात आईस्क्रीमचा कप होता आणि दुसऱ्या हातात उशी. आपण वामनचा वाढदिवस विसरलो म्हणून स्वतःचा राग आला होता तिला, परंतु वामनला पाहता ती सारं विसरली होती. त्या क्षणी तिच्या ध्यानात आलं होतं की वामनला माधुरीचा फोन आला होता. तिच्या मनात असूया जागली आणि उसळून ती म्हणाली, मी कोण तुझ्यावर रागावणारी? तो हक्क माधुरीचा. तिच्या पवित्राने वामन गोंधळला होता. तुझा आज वाढदिवस आहे हे त्या ठकीला कसं समजलं रे? वामनला आपण काय उत्तर द्यावं हे सुचलं नाही. तिचा फोन आला तेव्हा किती खुश झाला होतास? त्याला वेडावून दाखवत बिंदू म्हणाली. सकाळी मला जर तुझा आज वाढदिवस आहे असं सांगितलं असतंस तर 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 माधुरीशी बोलायला मिळालं नसतं ना तुला. बिंदूच्या भडीमाराने वामनचा चेहरा उतरला होता. शिवाय हातात आईस्क्रीमचा थंडगार कप खूप वेळ धरून राहिल्यानं त्याच्या हाताची बोटे बधीर झाल्यासारखी झाली होती. मला नाही तुझ्याशी बोलायचं, निर्वाणीच्या सुरात बिंदू म्हणाली आणि तिची समजूत घालण्यासाठी आलेल्या वामनचा उत्साह मावळला. त्याच्या चेहऱ्यावर खिन्नपणाचे सावट चटकन पडले होते. आजपर्यंत कोणी आपला वाढदिवस साजरा केला नाही. निदान आपण तरी आपल्या जन्मदिनी इतरांना आपल्या आनंदात सहभागी करून घ्यावं याच एका इच्छेने झपाटून त्याने कोणालाही कसली कल्पना न देता आईस्क्रीम आणि खाद्यपदार्थ आणले होते. पण सारं फोल ठरलं होतं. कोणालाही त्याचं कौतुक नव्हतं. कोणालाही त्याच्याविषयी आत्मीयता नव्हती, अगदी बिंदूलाही. औंढा गिळीतच त्याने हातातील उशी पलंगावर ठेवली. आईस्क्रीमच्या कपातील आईस्क्रीम वितळून कपातून त्याच्या मनगटावर ओघळलं होतं, पण तो ओघळ पुसण्याची तसदी घेतली नव्हती त्याने. बिंदूने आपल्याला झिडकारलं ही एकच गोष्ट त्याच्या मनाला इतकी लागली होती की त्याच्या साऱ्या संवेदना लोपल्या होत्या. कोणाला प्रत्युत्तर करण्याची त्याला सवय नव्हतीच. बिंदूलाही प्रत्युत्तर न करता तो जाण्यासाठी वळला आणि त्याचा हिरमुसलेला चेहरा पाहून बिंदूच्या काळजावर ओरखडा उमटला. थांब वामन. बिंदूचा आवाज ओला झाला होता. 2 पावलं धावतच ती थबकलेल्या वामनजवळ येऊन उभी राहिली होती. अरे, मी जरा रागा केला म्हणून मला तोडून निघून जायचं? आवेगाने बोलली ती. माझ्यावर तुझा काहीच अधिकार नाही. बोलता बोलताच बिंदूच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले होते. वेड्या, माधुरीने तुला फोनवरून शुभेच्छा दिल्या ही गोष्ट मला सहन झाली नाही रे, कारण मी तुझ्यावर प्रेम करते. वामन हसला. त्याची खिन्नता पळून गेली होती. चेहऱ्यावरचे उदासीनतेचे सावट दूर झाले होते त्याच्या. वाढदिवस साजरा झाला माझा, हळुवार स्वरात बोलला तो. खरंच? बिंदू उद्गारली आणि ती लहानपणापासूनची लकब आठवून वामनला पुन्हा हसू आलं. तू माझ्यावर खूप प्रेम करतेस हे कळलं आणि बिंदू त्याच्याकडे एकटक पाहत म्हणाली. तिच्या अनिमिष पाहण्याने वामन बावरला. त्याचे शब्द मुके झाले.
वाढदिवसाची भेट नको तुला? बिंदू कुजबुजली. तिच्या डोळ्यात आव्हान होतं आणि खोडकरपणाही होता. वामनला बिंदूच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मोटारीत तिचे घेतलेले चुंबन आठवले आणि तो रोमांचक क्षण आठवून त्या क्षणी तो रोमांचितही झाला. परंतु आपण बिंदूच्या बेडरूममध्ये आहोत व बेडरूमचा दरवाजा उघडा आहे याची त्याला जाणीव असल्यामुळे तिथून निघून जाण्यासाठी त्याने पाऊल उचलले. आणि दुसऱ्या क्षणी बिंदूच्या हाताचा विळखा त्याच्या मानेभोवती पडला होता. हॅपी बर्थडे वामन. त्याच्या डोळ्यांत पाहत ती कुजबुजली आणि पुढच्या क्षणी आवेगाने तिचे ओठ त्याच्या ओठांना भिडले होते. त्याच्यापासून दूर होताच मात्र बिंदू लाजली होती आणि वामनच्या हातातील ओघळणारे आईस्क्रीमचे थेंब पाहून खदखदून हसली होती. तू असा बुद्धू आहेस ना, म्हणून मला फार फार आवडतोस. त्याच्या हातातून आईस्क्रीमचा कप घेत बिंदू म्हणाली. कपाबरोबर असलेल्या लाकडी चमच्याने वितळलेल्या आईस्क्रीमचा पहिला घास तिने वामनला भरवला. त्या आईस्क्रीमची चव वामनला काही वेगळीच लागली होती. जेवण आटोपताच शंतनूरावांनी दिवाणखान्यातच शतपावली केली आणि ते आपल्या बेडरूममध्ये परतले. दिवाणखान्यात शकुंतलाबाई आणि नागेश व्हिडिओवर उरलेला सिनेमा पाहत बसले होते. शंतनूरावांना त्यात अजिबात स्वारस्य नव्हते. ऑफिसच्या कामाच्या फायली चाळत असतानाच त्यांच्या मनात वामनचा विचार डोकावला आणि त्यांनी चटकन वामनला बोलावणे पाठवले. वामन आपला बिछाना घालीत होता. शंतनूरावांनी बोलावले आहे हे समजताच प्रथम घाबरलाच तो. आपण बिंदूशी केलेली जवळीक शंतनूरावांना कळली असणार या कल्पनेत धास्तावला होता तो. बिंदूला आपण उगाच उत्तेजन दिले अशी स्वतःची निर्भत्सना करीत तो शंतनूरावांच्या बेडरूममध्ये आला. मामा, मला बोलावलंस? शंतनूरावांनी फाईल मिटली. डोळ्यावरचा चष्मा बाजूला काढत अंतरावरच उभ्या असल्या वामनकडे पाहत म्हटले, ये बैस. वामन पलंगावरच अदब राखून बसला. वामन, मला वाटतं की तू ही नोकरी सोडून माझ्या कंपनीत यावंस. शंतनूरावांचा बोलावण्याचा उद्देश वामनला कळताच त्याची भीती नष्ट झाली होती. परंतु शंतनूरावांच्या कंपनीत जावेसे त्याला वाटत नव्हते. म्हणून तो काही उत्तर न देता गप्पच राहिला. त्याचे मौन शंतनूरावांना बोचले, जाणवले. तुझी इच्छा नाही? त्यांनी स्पष्ट विचारलं. वामनने धीर करून त्यांच्या नजरेला नजर भिडवली. त्या नजरेतील आगतिकता शंतनूरावांना कळली. नागेशमुळे नाही म्हणतोस? शंतनूरावांनी पुन्हा विचारलं आणि त्या क्षणी त्यांची नजर चुकवीत वामनने होकारार्थी मान हलवली. शंतनूरावांना वाईट वाटलं, पण तरीही आग्रह न धरता ते म्हणाले, ठीक आहे, तुझी मर्जी. संभाषण तेथेच खरे तर संपले होते, पण वामन बसून राहायला पाहून शंतनूरावांना आश्चर्य वाटलं होतं. फाईल मांडीवर ओढून घेता घेताच त्याने त्याला विचारलं होतं, काय रे, काही बोलायचंय तुला? औंडागिरीत वामने पुन्हा होकारार्थी मान हलवली. शंतनूरावांचा चेहरा प्रश्नार्थक झाला होता. मामा, मी दहिसरला खोली पाहिली आहे, चाळीतलीच आहे. त्याच्या बोलण्याने शंतनूरावांना धक्काच बसला होता. लहानपणी शिक्षण पूर्ण झाल्यावर वेगळा हो हा त्यांनीच वामनला केलेला उपदेश त्यांना त्या क्षणी आठवला होता. आपल्या कंपनीतील नोकरी नाकारून आता वामन वेगळा होऊ पाहतो आहे, म्हणजेच इतकी वर्षे या बंगल्यात राहूनही तो परकाच राहिला याचं त्यांना वाईट वाटलं होतं. यासाठी ते वामनला जबाबदार धरीत नव्हते, तर शकुंतलाबाई आणि नागेशमुळेच वामन वेगळे राहण्याची घाई करतो आहे हे ते समजून होते, उमजून होते. वामनबद्दल प्रेम दाटून आलं शंतनूरावांच्या मनात. लहानपणापासून वाढवला होता त्यांनी त्याला. आई बापाविना पोरका मुलगा. फक्त घराच्या 4 भिंतींमधील सुरक्षितता दिली होती वामनला त्यांनी. पण त्यांच्या स्पर्शात स्वतःचे आईवडील शोधणाऱ्या वामनला आईबापाची माया मात्र ते देऊ शकले नव्हते. वेगळं राहण्याचं नक्की केलंस? वामनने पुन्हा शंतनूरावांची नजर चुकवली.
दहिसर फार लांब आहे वामन. पण मामा, इतर ठिकाणी पैसे खूप लागतात. शंतनुरावांनी हुंकार दिला. मामा, इथे 15,000 द्यायचे आहेत. क्षणभर वामन गप्प राहिला. मनातल्या मनात शब्दांची जुळणी करीत होता तो. मग अचानक म्हणाला, देशील मला कर्ज म्हणून? शंतनुरावांनी स्मित केले. मी दर महिन्याला पगारातून फेडत जाईन. आशेने आपल्याकडे पाहणाऱ्या वामनच्या पाठीवर थोपटले शंतनुरावांनी आणि घहिवरलेल्या स्वरात ते म्हणाले, वेड्या, मी काही परका नाही तुला आणि कर्ज देण्यासाठी सावकारही नाही मी. आज वाढदिवस आहे ना तुझा. मी 15,000 तुला भेट दिली असं समज. मामा. वामन भारावून गेला. शंतनुरावांच्या कमरेला घट्ट मिठी मारली त्याने. पुढे काही बोलू शकत नव्हता तो. गळा दाटून आला होता त्याचा. दोघे काही क्षण हरवलेल्या स्थितीत असताना शकुंतलाबाई दरवाजात येऊन उभ्या राहिल्याचं दोघांनाही समजलं नव्हतं. दहिसरची खोली ताब्यात येताच वामनला आभाळाला हात टेकल्यासारखं वाटलं होतं. स्वतंत्र जीवन जगण्याचं त्याचं स्वप्न होतं आणि ते साकार करण्यासाठी नोकरीनंतर चाळीतली का होईना पण स्वतःच्या मालकीची खोली घेऊन त्यानं एक पाऊल पुढे टाकलं होतं. संध्याकाळच्या सुमारास बंगल्याकडे येत असतानाच त्याने सार्वजनिक टेलिफोन बूथमधून बंगल्यावर फोन केला होता. प्रथम शकुंतलाबाईंनी फोन उचलला होता. त्यांचा आवाज ऐकताच वामनने निमूटपणे फोन खाली ठेवून दिला होता. थोडा वेळ जाऊ देऊन पुन्हा त्याने फोन केला होता आणि पुन्हा शकुंतलाबाईंनीच उचलताच चरपडत ठेवून दिला होता. शकुंतलाबाई खूप वेळ हॅलो हॅलो करीत राहिल्या होत्या. शेवटी त्याही वैतागल्या. काय झालं आहे फोनला कळत नाही, तर रागाकरीत त्या म्हणाल्या. फोनला काय होणार आहे? शंतनुराव आरामात सोप्यावर विसावले होते. डोळ्यांसमोर वर्तमानपत्र होतं त्यांच्या. अगदी सहज बोलले होते ते. पण त्यामुळे शकुंतलाबाई मात्र चिडल्या होत्या. म्हणजे माझ्या कानात दोष आहे असं म्हणायचंय तुम्हाला? फोन दानकन आपटत त्या म्हणाल्या आणि आपण बोलण्यात घसरतो याची शंतनुरावांना जाणीव झाली. टेलिफोनची घंटा वाजते हे ऐकताय ना तुम्ही? तावाने शकुंतलाबाई ओरडल्या. रिसिव्हर उचलला की कसलाच आवाज ऐकू येत नाही. मी काय करणार त्याला? शंतनुरावांनी काही न बोलता पुन्हा वर्तमानपत्रात तोंड खुपसलं. परंतु शकुंतलाबाईंच्या बोलण्याने तिथेच बसली बिंदू मात्र सावध झाली होती. 2 वेळा फोन आला होता आणि दोन्ही वेळा शकुंतलाबाईंनी उचलताच फोनवर कोणी बोललं नव्हतं. याचा अन्वयार्थ स्वतःच्या मनाशी लावताना बिंदू खुदकन हसली होती. वामन आपल्याशी बोलण्याचा प्रयत्न करतोय हे ध्यानात येऊन उत्साहित होऊन ती टेलिफोन जवळ सरकली होती. आपल्या वागण्याचा समोरच बसलेल्या नागेशला संशय येऊ नये म्हणून तिने उगाचच एक फोन आपल्या मैत्रिणीला फिरून 1-2 मिनिटं अवांतर गप्पा मारल्या आणि फोन ठेवून दिला. काही क्षण फिल्मी मासिक चाळलं तिने आणि अचानक फोन खणखणताच तिने फोन अपेक्षित असूनही दचकली ती. तरीही शकुंतलाबाईंना संधी न देता आणि आपल्या हालचालीत सहजता आणण्याचा प्रयत्न करीत तिने रिसिव्हर त्वरेने उचलला होता. हॅलो, मी बिंदू बोलते. बिंदू, मी वामन. मी ऐकते. बोल तू. संदिग्धपणे बिंदू बोलली. तेव्हा बिंदू कोणाशी बोलते आहे याचा कोणालाही अंदाज येऊ शकणार नव्हता. दहिसरची खोली मिळाली, पलीकडून वामन म्हणाला. खोली पाहायला येशील रविवारी? संध्याकाळी जाऊ आपण, ओके? नंतर काही वेळ ती उगाचच कॉलेजच्या अभ्यासाविषयी बोलत राहिली. पलीकडे वामन हैराण झाला ते सारं ऐकून. परंतु बिंदूच्या आजूबाजूला शकुंतलाबाई किंवा नागेश असतील हे उमजून त्याने मुकाट्याने फोन ठेवून दिला होता. जेव्हा तो बंगल्यावर परतला तेव्हा त्याने दहिसरची खोली ताब्यात मिळाल्याचे शंतनुरावांना सांगताच शकुंतलाबाईंनी नाक मुरडले होते आणि नागेशनं तर वामनकडे पूर्ण दुर्लक्ष केलं होतं. वामनलाही ती चर्चा नको होती आणि त्याने खोलीची चावी देण्याचेही टाळले होते. रविवारी दुपारी 4च्या सुमारास वामन प्रथम दहिसरला जातो असं सांगून बंगल्याबाहेर गेला होता.
तर त्याच्यानंतर साधारण अर्ध्या तासाने बिंदूने मैत्रिणीकडे जाते आहे असं सांगून बंगला सोडला होता. ठरवल्याप्रमाणे दोघेही दादर स्टेशनवर भेटले होते. वामनने अगोदरच तिकिटे काढून ठेवली होती. बिंदू खुश होती. वामन बरोबर आज ती त्याच्या घरी चालली होती. आणखी काही वर्षांनी तेच घर तिचंही होणार होतं. तो विचार मनात येताच आपसुकच ती त्याच्याजवळ सरकली होती. वामनच्या मनात मात्र भीती होती. दोघेही गुपचूप दहिसरला चालले होते. डब्यात कोणी ओळखीचं भेटलं तर. सारखा कावऱ्या बावऱ्या नजरेने तो गर्दीतील चेहरे निहाळत होता. त्यामुळेच बिंदू त्याला अगदी खेटून बसली असली तरी तो अस्वस्थ होता. बांद्रा स्टेशनवर गाडी थांबली. एक लोंढा आतमध्ये शिरला. त्यात मुलींचा किलबिलाट सामावला होता. बिंदू उत्सुकतेने पाहत होती, पण वामन मात्र खिडकीबाहेरच पाहत बसला होता. अचानक गर्दीत एक नाजूक आवाज घुमला. अय्या वामन, तू? त्या आवाजाने वामनसह बिंदू दचकली होती. वामन भेदरल्या नजरेने पाहत असतानाच मुलींच्या घोळक्यांतून माधुरी पुढे आली होती. हाय! ती वामनला पाहून आनंदली होती. कुठे चालला आहेस तू? बोलता बोलता तिची नजर वामनला चिकटून बसल्या बिंदूवर स्थिरावली होती आणि तिचा आनंद कोमेजला होता. तरीही तिने बिंदूला विचारलं होतं, कशी आहेस तू? ठीक आहे, बिंदू उत्तरली होती. पिकनिकला चालला आहात? नाही ग, अंधेरीच्या आमच्या मैत्रिणीकडे चाललो आहोत. तुम्ही? बिंदूने उत्तर टाळे, पण माधुरीने अपेक्षेने वामनकडे पाहिलं होतं आणि वामनला खोटं बोलणं जमलं नव्हतं. दहिसरला चाललो आहोत आम्ही कामानिमित्त. थोडंसं खोटं बोलण्याचं धाडस केलं होतं त्यानं, पण त्याचं बोलणं माधुरीला खरं वाटलं नव्हतं. संशयानं तिने बिंदूकडे आणि नंतर वामनकडे पाहिलं होतं. वामन बरोबर बिंदूला पाहून तिला परीक्षेचे निकालपत्र आणण्याच्या वेळी कॉलेजमध्ये बिंदूने वामनवर अधिकार दर्शवणारे वर्तन केले होते ते आठवलं. आताही बिंदू वामनबरोबर होतीच आणि तीही अगदी खेटून बसली होती त्याला. माधुरीच्या कपाळावर एक सूक्ष्म आठी चमकून चटकन नाहीशी झाली होती. वामनला तिने प्रतिप्रश्न केले नाहीत. उगाचच इकडच्या तिकडच्या गप्पा मारत राहिली ती. बिंदू त्याच्याबरोबर असतानाही माधुरीने वामनचे लक्ष स्वतःकडे वेधून घेतले होते आणि त्याचेच तिला समाधान वाटत होते. मी भेटेन तुला नंतर. अंधेरीला गाडी थांबताच डब्यातून उतरण्या अगोदर माधुरी वामनला म्हणाली. डब्यातून उतरल्यानंतरही माधुरीने खिडकीतून वामनला बाय बाय केले होते. नेहमी मांजरासारखी आडवी येते. गाडीने अंधेरी सोडताच बिंदू धुसफुसली. कशी बोलत होती तुझ्याशी? आज रागावणार नाहीस माझ्यावर? शेजारी बसल्या प्रवाशांना ऐकू जाऊ नये म्हणून वामन तिच्या कानात म्हणाला. कशाला? बिंदूने ओठांचा चंबू केला होता. माझ्या वाढदिवशी तिने फोन करून माझे अभिनंदन केले तर केवढी चिडली होतीस तू? बिंदू हसली. आणि नंतर प्रेमाची बरसातही केलीस की. आपल्या ओठावर बोट ठेवून तिच्या ओठांकडे सहेतूक पाहत वामन मिश्किलपणे म्हणाला. बिंदूला ते सारं आठवलं. वामनचे आवेगाने घेतलेले चुंबन आठवले तिला आणि तिचे डोळे स्वप्नाळू झाले. नकळत तिने वामनच्या खांद्यावर मान ठेवली होती. मग आज तर माधुरी प्रत्यक्ष भेटली? वामन कुजबुजला. आजही रागाव तू? बिंदूला त्याच्या बोलण्याची मजा वाटत होती. बोलताना वामनचे ओठ ती त्याच्या खांद्यावर डोके ठेवून बसल्यामुळे तिच्या कपाळाला लागत होते आणि सुखद संवेदना होत होत्या. पण रागावल्यानंतर भरपूर प्रेम करावं लागेल ना तुला? वामन पुटपुटला. ह्यावेळी केवळ मुका घेऊन चालणार नाही हं, कारण माधुरी प्रत्यक्ष भेटली आहे. त्याच्या बोलण्याचा अर्थ ध्यानात येताच बिंदू त्याच्यापासून किंचित बाजूला झाली होती. डोळे विस्फारून त्याच्याकडे पाहत असतानाच तिच्या गालावर मोहक रक्तिमा पसरला होता. इतर वेळी वामनवर हक्क गाजवणारी बिंदू त्या क्षणी वामनच्या एकटक नजरेने बावरली होती. वामनने जेव्हा आपला डावा हात तिच्या उजव्या हातात बसल्या जागीच गुंपला तेव्हा त्याच्या स्पर्शातील ओढ जाणवून बिंदू थरारली. लज्जेने तिच्या पापण्या खाली झुकल्या. गाडी वेगातच धावत होती. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो.
आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.